का रे त्या गणेश लगीन हे करत का रे कधी काय किती दिवस त्याचं लग्न करायचं होतं तुम्हीच एखादी तुमच्या नात्यातली की त्यातली असेल तर सांगा. आपलं पण कामच आहे. आपला पोरगा काही परमानंट नोकरीवर आहे नाही. सदा आपला जॉब करते आता सध्याचा. आणि आपल्यापाशी 2 एकर जमीन आहे, जास्त आहे नाही. 50-60 एकरच आहे नाही. काय शिकला मग ते पोरगा पोरगा काय ग्रॅज्युएशन झाला आणि करते आपला फायनान्स कंपनीत जॉब. ती कशी पाहिजे मग सांग ना. तशी आपण पाहू. आपल्याला 12 ग्रॅज्युएशन वाली तसली किसली ते कंदी सांगतो मी तुले. फक्त मी फोन घेऊन करून तुले तर लक्ष ठेवજો. नाही तर मग उचलशीलच माझ्या फोन. तुमच्या घरी केबल नाही का सुरू? तुमच्या घरचा केबल सुरू आणि तुमच्या घरच्या केबल काय झालं? माझ्या घरचं बंद पडलं. माझ्या घरच्या नाताना म्हटलं 2-3 बटणं दाबल्या तर बंदच पडलं. ढोमणं आता ते सुरू होऊन नाही राहिलं. काय झालं काय माहित. मी तुमच्या केबल ऑपरेटरला फोन करणार आता ते सुरू होते. मामा त्याला म्हटलं का बंद पडली म्हणून टीव्ही तर म्हणे 5-10 मिनिट पाठ पहा म्हणे तशीच ठेवा म्हणे. सुरूच तर नाही झाली व रिचार्ज संपलं असेल काकू. होते सुरू मग नाही झाली तर त्याला बोलावून घे जा. नाही तसंच करावं लागेल आता. हा तुम्ही म्हणता पोरगी किती सांगत तुम्हाला मी खरी आता मनातली गोष्ट सांगू का. खरी कंडिशन काय आहे. माय पोरगा झाला ग्रॅज्युएशन. आजकाल म्हटलं तेवढं शिक्षण चालत नाही म्हटलं. हा पोरगी कुणी देत नाही. माझ्या घरी 2 एकर जमीन आहे. मी लय जणाले बोलावलं पण का नाही तुम्हाला खरी कंडिशन सांगतो कोणी येत नाही. घरापर्यंत कोणी येते नाही. विचारते पोरगा ज्यावर आहे आपण सांगितलं का तेवढं पुरतं कानावर घेते मग कानावरच निघत. काय राजे कुराला सांगा. 5-7 लेकराचे लग्न झाले केले पण अशी कंडिशन नव्हती बापा. आता झाली असं माझी कंडिशन. आता का मी काही लग्न जुळवलं नाही एवढ्यात कोणाचे. पण आता त्या पोरासाठी लावतो जोर एखादी गरीब गिराबाची पोरगी असेल आपल्यासारखीच तर मग पाहतो लावून देऊ पोराचं लग्न. पट्टे का तुले फक्त तुले बुचलून लग्न करा लागन. पुरा खर्च करा लागन तेव्हा जमन. नाही तर नाही जमू शकत. असं जर बसणार असला एखादा सोयरा आपण करून टाकू या पोराचं लग्न. तर काही पैसे एवढे पैसा नाही आहे. पोरीच्या घरचं उचलून ना जोगतं. पोट्ट्याला विचारतो काय आहे का बा त्यापेक्षा काही जमा गिबा तर मग लावतो मी जोर. नाही तर नाही लावू शकत बापा मी जोर. त्या पोराला जोर लावाल ना आपण पोरगी देतो मी तुला करून एखादी सून चांगली. फक्त तुम्ही लग्नाचा घ्या खर्च उचलून तेव्हा जमते. नाही तर आता तर काही जमणं आहे नाही. मग अशी कंडिशन आहे. मग पाहतो मी कोणा पाहिजे उसने घेईन तर करून टाकतो पोराचं लग्न. तसं ठेवायचं आहे का तिला करूनच टाकतो आता. राजा पाहिजे कुणाला मी बसतो जराशा गोष्टी सांगू नका तुम्ही बसा. मी काही बसत नाही. आपल्याला दुकानदार म्हणून का मा दुकानासमोरच बसले तुम्ही बसा. तुमचे पाय दुखते मी उभा राहतो. सकुलीनाथ झाली तुम्हाला माहित आहे का? त्याच्या घरचं काही माहीत तर होते का? त्या सांगितलं म्हणून मला माहीत झालं. त्या तोंडानं ऐकलं मी फक्त. त्याच्या घरात काय झालं आम्हाला तर माहीत आहे नाही. तिच्या सुनीले लेकरू झालं म्हणून काही नाही. आतापर्यंत लेकरू झालं म्हणून माहीत झालं आम्हाला. नाही तर आम्हाला काही माहीत नव्हतं. त्याच्या घरातलं काही माहीत नाही राहत माय. सांगायला घरापाशी राहिले काही नाही. कोणासोबत संबंध नाही काही नाही. बोलणं नाही चालणं नाही. काय वाटते काय म्हणतो बापा त्याईले. ती सून कधी गरोदर झाली काय झाली आपल्याला काही माहीत नाही बाप्पा. आता एकदम लेकरू झाल्यावर तू सांगून राहिली म्हणून माहीत झालं. काही दिसत नाही बापा डोळ्या घ्यानं. असं कसं राहिणं आहे तर बापा. कसं गमते बापा घराच्या घरात आम्हाला गमतच नाही. तिच्या सुनीचा पायना गिना केला नाही का मला चिकडे वाटतं बापा सध्या एक पायना नाही केला बापा. सून एकूण एक सून आहे असं करत असते का बापा. आपण तर बात किती आनंदानं करतो. एकूण एक सून असली एकीची सुनीची हाऊस निकाळा तर मग काय लोकांच्या सुनाईच्या भाऊचा काढावं का आपण. बाई अजबच आहे बाबा. असं कसं माघारी डायरेक्ट जिलेबी आणून दिली तेव्हा मला माहीत झालं का बा नाच झाली म्हणून. नाही तर मला तर माहिती नव्हतं बाबा. आम्ही लक्ष देत असतो त्याच्या घरात काय झालं आहे तर सांगू काय. आजपर्यंत ज्याही म्या सोयरिका केल्या एकही सोयरी फसली नाही. या गुन्ह्यासाठी मी जोर लावतो कारण की म्या त्या गुन्ह्याला लहानपणापासून पाहिलं आहे. मला पोरगा आहे पोरगा मी लहानपणापासून पाहिलं आहे. अशा पोराला पोरगी नाही द्यावतो मग काय द्यावं बापा. का म्या कसं सांगा माझ्या पोरगा एकदम चांगला आहे. आता ज्याला माहिती आहे त्याला माहीत आहे. ज्याला नाही माहीत आहे तो कसा देईन बापा. पोरगी एवढी मस्त पडली तुम्हाला काय सांगू. तिचं तुम्हाला काही टेन्शनच नाही आहे. काही नाही पोरीचा त्रास तर काहीच नाही आहे. मस्त आहे तिचं जीवन. आपल्याला तेवढाच आनंद आहे ना. दुसरं काय पाहिजे. लेकरा बायाचं सुख असलं झालं. तुमच्या सुनी किती पैसे गेले नव्हते का तुम्ही मुंबईला. तुमची सून आहे ना म्हणते तर गेले नाही का ना तुम्ही तू वागवाले मोठे लेकरं. आता काय नाही ते आपल्याला जेव्हा गरज होती तेव्हा नेलं सुनी ना. आता काय विचारते आपल्याला. आता काय मोठे झाले आता लेकरं. लहान होते तोपर्यंत बोलावे. आता काय बोलावते आपल्याला. नाही गमत बापा. तिथं मी नाही जात बापा त्याच्यापाशी. जे नातू लहान होते म्हणून मी वागवाले द्यायचे ना मला गमे. आता ते लेकरं मोठे झाले आता शाळेवर गिडेत जाते. आपल्याला गमते का त्या घरात एवढ्या मोठ्या. मला नाही गमत बाबा. आपल्या खेळातच बरं गमते. मस्त आपल्या मैत्रीण असते चार चौघीसोबत बसणं असं मस्त गमते. मला नाही गमत बाई तिथं. काकू काय होते शहरात लोकांना आवडते. तुम्ही काय खेळत राहता नसते जा एखाद्या कोंडलं वाटतं बापा मला. मी नाही जात. आणि तुला काय सांगू बिचारे माय पोरगं माय सून ते नातू गीतुले घेऊन म्हटलं मस्त ते हॉटेलात जाय. मी म्हणू तुम्हीच जा बापा मी नाही जात. मला काही गोड नाही लागत. मला घरचीच भाकर बेसन करू मी आणि एकटी खाऊन घेऊ. त्याला म्हणून तुम्ही जा तुम्हाला आवडते त्याला हॉटेला इथलं ते चालले जाय. म्हटलं माहीसून म्हटलं मला रोज ड्युटीवर जायचं म्हटलं 50 रुपये दे. पण मी कधी घेतले नाही तिचे पैसे. मला काही खर्चच नाही लागे ना व. 50 दे पण 1 रुपया त्याच्यातला खर्च नाही मायावाला. मी तिथंच ठेवून देऊ त्याचे पैसे. काय करायचं आहे आपल्या काय वर नेऊन बांधून न्यायचं आहे का काही.
हो काय आराम सुरू आहे का कायच्या गोष्टी सुरू आहे बसू बसू गोष्टी सुरू आहे काही नाही याच्या पोरासाठी पोरगी पाहासाठी याचा गोष्ट सुरू आहे म्हटलं पाहिजे म्हटलं त्या पोरासाठी एखादी पोरगी होय काय पोरगा काय करते पोरगा फायनान्स कंपनीत आहे बा जॉब करते ग्रॅज्युएशन झालाय पोरगी शिकली सवरी पाहिजे काय ती शिकली असली चालते आपलं काही एकदम काही हाय पाय काम नाही आहे ग्रॅज्युएशन असलीच चालते पाहिजे काय आहे ना मग आपली एक पोरगी आहे आपल्या लक्षात पण जराशी गरीबीची परिस्थिती आहे तर मग तुम्हाला सांभाळून घ्या लागून घ्या का तुम्ही सांभाळून हो घेऊन घेतो आम्ही सांभाळून फक्त सांगा तुम्ही कधी यायचं आहे तर त्याच्याशी बोलून घ्या कधी या लागते म्हणून फोन करतो सांगतो तुम्हाला कधी यायचं काय यायचं माझ्या एक पोरगी लक्षात मी बोलून घेते त्याच्यासोबत मग जातो मग मी काय असं असते म्हटलं ना त्या पोरासाठी पोरगी पाहूनच दाखवतो आता पाहिजे तुला नाही त्या पोराचं लग्न जुळलं तर मी या म्हटलं काय असं गोष्ट पाय बरं इच्छा येत असतं आपला टिक्का लागून राहिला एक राजीव तुम्हाला माना लागून पण इच्छा येते तुम्ही बातच लावला पण लोक माया तो कधी कोणी कानावरच नाही घे राजीव तुम्हाला मग पैसे कसे देत मग तुम्ही घ्या लागत होतं काय लागत होतं जा लागत होतं काय मी भाजी घ्यायला आली ना तुमच्या गोष्टीचं चटकली चल बाई मला भाजी घ्यायला लागते स्टेशनरीत जायचं आहे तुम्ही दिसल्या म्हणून बोलली मी काकू समोर आपण सोबतच जाऊ बापा किती रुपये किलो दिले आलू 30 रुपये किलो आलू 40 रुपये किलो आलू बोला बापा इतकं महाग 30 रुपयानं लावा बाबा बरोबर लावा तुम्ही 30 रुपयानं मलाच नाही आलं तुम्ही काय झगडा करत बसू नका काकू सगळ्या दुकानाकडे विचारून पहा किती रुपये किलो आहे मी खोटा बोलत असशील तर पटत समजा घ्या बा काकू नाही तर राहू द्या बा काही मलाच नाही परवडून राहिला मी कसा देणार आहे काकू तुम्हाला अरे मी आताच तिकडून आली विचारतच आली तर 30 रुपये किलो नसतं देऊन राहिले द्या ना बरोबर द्या लाव ना बा हो जिकडे तुम्हाला 30 रुपये किलो भेटत असेल तिकडून घ्या राहू द्या बा मापाचं काही घेऊ नका तुम्ही 30 रुपये तुम्हाला स्वस्ताने तिकडून भेटेल तिकडून घ्या मा इथं पण 40 रुपये किलो आहे बा आपला माल चांगला आहे आणि मेन म्हणजे 40 रुपये साऱ्या मार्केटमध्येच भाव सुरू आहे नो काकू सारच तिकडे 40 रुपये किलो आहे ना काकू आलू घेऊन घे ना मी नाही घेत जाऊ दे मग पुढच्या वेळेला घेईन एवढे महाग 40 रुपये किलोचे आलू घ्यायला पुरते काय जरा स्वस्त झाले म्हणजे घेईन दुसरं काही भाजीपाला घेईन मी जाऊ दे आता काही घेत नाही घेऊन राहिले तुम्ही आलू स्वस्ती गिफ्टचे असं चिप्स गिफ्टसाठी विचारतो बा म्हणून आली ती तसं काय मला भाजी गिजीचं घ्यायचं नव्हतं मला घरी आणलाय मा पोरानं आता एवढं महाग सांगून राहिले मी नाही घेत आता 20 रुपये किलो झाल्यावर घेईन मी आता आलू चिप्ससाठी आलू लवकर काकू या तुम्ही वैवट सुरू केलं वैवट नाही सुरू केलं काही दिवसांना अधिक आलू महाग होते म्हणून आतापासून करून ठेवा बा चिप्स म्हणून मी केलं नाही तर काय मी एवढ्या लवकर वैवट करत असतो का माय तुमची बरोबर आता 40 रुपये किलो म्हणते अधिक तर मग वैवटाच्या टाइमला झाला महाग होते आलू एखाद्या दिवशी माझ्या घरी माझा तुम्ही आता स्टेशनरीत जातो आणि घरी जातो